तर मित्र, मी शरद दयानंद सूर्यवंशी. मी तुम्हाला एक दोन शब्द सांगू इच्छितो. आज आपल्या देशाची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. गरीब गरीबच होत चालला आहे आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते लोकांना फक्त खोटे स्वप्न दाखवतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज नवीन नवीन वचने देतात, पण प्रत्यक्षात गरिबाच्या पोटाला भाकरी भेटली का? शेतकऱ्याच्या कर्जाचा भार उतरला का? कामगाराच्या हाताला रोजंदारी मिळाली का? नाही, फक्त भाषण आणि घोषणा, पण अंमलबजावणी शून्य. गरीब लोकांना घर, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा मिळाल्या नाहीत. महागाई इतकी वाढली आहे की सामान्य माणसाला 2 वेळचे जेवण मिळणे कठीण आहे. मोदी सरकार म्हणते अमृतकाल, पण प्रश्न विचारा, हा अमृतकाल हा अमृतकाल कोणासाठी? गरिबासाठी की फक्त उद्योगपतीसाठी? बंधूंनो, आम्ही बाबासाहेबांच्या शिकवणीचे लोक आहोत. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले, राजकीय सत्ता ही समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करण्याचे साधन असले पाहिजे. पण आज सत्ता ही जनतेच्या हक्कासाठी नाही, तर मोजक्या श्रीमंताच्या हितासाठी वापरली जात आहे. बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षण, संघटना आणि संघर्ष या 3 मंत्रांनी आपल्याला समाजात बदल घडवण्याचा आहे. पण आज सत्ताधारी वर्गाने शिक्षण महाग केलं, कामगाराचं संघटन मोडलं आणि संघर्ष करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आजची राजकारण ही जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नाही, तर फक्त निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी आहे. जाहिरातींमध्ये हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी 1 रुपया देण्यासाठी सरकारला नाही. बंधूंनो, आता वेळ आली आहे डोळे उघडण्याची. आपण जर बाबासाहेबांचे लोक आहोत, तर आपलं राजकारणही बाबासाहेबांच्या विचारांवर उभं राहिलं पाहिजे. राजकारण हे गरीब, शोषित, वंचित यांच्या हक्कासाठी हवे. सत्ता ही जनतेच्या उन्नतीसाठी हवी, उद्योगपतींच्या तिजोरीसाठी नाही.